पूर टाळण्यासाठी नवा पूल बांधला, पण पूर आला आणि नवा पूलच बंद झाला. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बदलापूर गावात असणाऱ्या नवा पूल या ठिकाणी. आपण बघितलं तर गेल्या जवळपास 24 ते 30 तास हा नवा पूल, ज्या पुलावर सध्या आपण आहोत, तो पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता आणि बदलापूरकरांचे कररूपी कोटी रुपये जे आहेत ते पाण्यात वाहून गेल्याचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे. 1 तारखेपासून सतत पाऊस पडताना आपल्याला बघायला मिळतो. यातच जिल्ह्याला 4-5 तारखेला रेड अलर्ट दिला. काल म्हणजे 6 तारखेला ऑरेंज अलर्ट आणि आज 7 तारखेला ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आला. बदलापूर शहरात काल पूर परिस्थिती निर्माण झाली. उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठली आणि ज्यावेळी उल्हास नदी धोक्याची पातळी गाठेल त्यावेळी बदलापूरकरांचा प्रवास सुखकर होईल, गावाचा संपर्क तुटणार नाही यासाठी प्रशासनाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने, त्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोटी रुपये टाकले. हे कोटी रुपये त्यांच्या खिशातले त्यांनी टाकले नाही, तर हे कोटी रुपये टाकले तुमच्या आमच्या खिशातले. परंतु हे पैसे टाकून हा जो नवा पूल आपण बघतोय, तो नवा पूल जो आहे तो त्यांनी उभारला. गेल्या 2024ला आपण बघितलं, याचं लोकार्पण जे आहे ते करण्यात आलं. माझ्या बाजूला बघत असाल, म्हणजे नवीन पुलावर सध्या मी आहे आणि माझ्या शेजारी जुना पूल आहे. बांधण्यामागची त्यांची संकल्पना काय असावी, तर जो जुना पूल आहे, ज्यावेळी पाऊस यायचा, ज्यावेळी पूर परिस्थिती निर्माण व्हायची, त्यावेळी एकंदरीत तो जो जुना पूल आहे तो नेहमी पाण्याखाली जायचा. अनेक गावं आहेत बदलापूर गावात पुढे, त्या गावांचा संपर्क तुटत होता. हा संपर्क तुटू नये, बदलापूरकरांची वाट सुखकर व्हावी, चांगला पूल बदलापूरकरांना मिळावा, यासाठी कोटी रुपये टाकून हा नवा पूल जो आहे तो स्थानिक लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने उभारला, सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारला. मोठा गाजावाजा करून याचं उद्घाटन करण्यात आलं. परंतु पावसात याचा किंवा पूर आल्यावर याचा नेमका काय उपयोग होतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं होतं. मागच्या वर्षी सुद्धा आपण परिस्थिती पाहिली. मागच्या वर्षी सुद्धा हा पूल बंद करण्यात आला होता ज्यावेळी पूर परिस्थिती निर्माण झाली, किंवा ज्यावेळी या पुलापर्यंत पाणी यायला सुरुवात झाली त्यावेळी सुद्धा हा पूल बंद ठेवण्यात आला. आणि आपण परवा रात्रीचं चित्र बघितलं. परवा रात्रीपासून जवळपास 7-7:30 वाजल्यापासून हा पूल जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. यामागचं कारण सांगताना असं सांगितलं की बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परंतु जर हा पूल उंच असता, आणखी काही प्रमाणात जर उंच असता, तर कदाचित हा पूल बंद ठेवण्याची आवश्यकता प्रशासनाला आली नसती. काल चित्र जर तुम्ही बघितलं, लाईव्ह बघितलं असेल न्यूज टेकचं, तर एकंदरीत हा जो पूल आहे त्याची सुरुवात म्हणजे जवळपास समोरचा पुढचा जो काही, म्हणजे आपण बदलापूर स्टेशन परिसरातून जर गावात येण्याकडे जी सुरुवात होते पुलाची, ती जवळपास 10 ते 15% पाण्याखाली गेली होती. आणि तो म्हणजे त्याची सुरुवातच जी आहे पुलाची ती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. आणि पुन्हा एकदा काल दिवसभर हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून. आता तो जो जुना पूल आहे त्याच पुलावरून वाहतूक चालू होती. मग जर त्याच पुलाची वाहतूक चालू ठेवायची होती तर कोट्यावधी रुपये घालून हा पूल, नवीन पूल प्रशासनाने बांधला तरी का, असा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय. काल आपण बघितलं तर जवळपास या पुलाच्या 1 फुटा खालीपर्यंत पाणी आलं होतं. म्हणजे वरून जर तुम्ही बघितलं तर 1 फुटा खालीपर्यंत पाणी आलं होतं. असाच पाऊस जर पडला असता, म्हणजे सतत पाऊस जर सुरू असता, तर कदाचित या पुलाच्या वरून सुद्धा या पावसाचं पाणी, या उल्हास नदीचं पाणी आलं असतं. मग हा पूल उभारला तरी प्रशासनाने कशासाठी, असा सुद्धा सवाल संतप्त बदलापूरकरांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. श्री दत्त कन्स्ट्रक्शन कल्याण यांच्या माध्यमातून हा पूल जो आहे तो उभारण्यात आला होता. अपेक्षा होती की जुना पूल जो आहे त्या पुलापेक्षा काही अंतर उंच हा पूल असावा, परंतु जी संकल्पना आहे ती फोल ठरलेली आहे. ती कोणत्याही प्रकारची कामं आलेली नाहीये. कारण की दोन्ही वर्ष, ना 2025ला हा पूल बदलापूरकरांच्या कामी आला, ना 2026ला हा पूल बदलापूरकरांच्या कामी आलेला आहे. या व्यतिरिक्त या पुलावर अनेक त्रुटी आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे रेलिंग्स जे आहेत, सुरक्षा रेलिंग्स, त्या पुढच्या काही भागामध्ये नाहीयेत. एखादा व्यक्ती तिथून पडू शकतो, एखादी दुर्घटना त्या ठिकाणाहून घडू शकते. मग प्रशासनाने जर एवढे कोटी रुपये खर्च करून हा जर पूल बांधला असेल तर ते सगळे पैसे
पाण्यात गेले आहेत असं चित्र कुठेतरी आता या ठिकाणी निर्माण झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण बघत असाल तर आता सध्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये, म्हणजे त्याचे सुद्धा अपडेट घेऊ आपण या लाईव्हच्या माध्यमातून. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात आता घट झालेली आहे. धोका पुराचा टळलेला आहे. काही कॉमेंट्स येत आहेत. तुकाराम म्हात्रे जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांची सुद्धा कमेंट या ठिकाणी आले. जे लोक पूल बांधण्याचे क्रेडिट घेतात ना ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. अगदी प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधींमध्ये जे जबाबदारी घेतात किंवा जे या ठिकाणी क्रेडिट घेतात, क्रेडिट घेण्या अगोदर खरंच हा पूल बदलापूरकरांसाठी, इतर ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरतोय का? आपण जर कोटी रुपये घालवलेत तर खरंच ते उपयुक्त ठरतायत का? हे सुद्धा या लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने लक्षात आणणं गरजेचं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून याची बांधणी करण्यात आली होती, परंतु आपण बघितलं 2025ला सुद्धा मी जसं मगाशी सांगितलं बंद होता हा पूल, आणि 2026ला सुद्धा सारखंच चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. आता बदलापूरकरांनो 2 वर्ष जे आहेत ते झालेले आहेत. कल्पेश साळुंखे यांची सुद्धा काही कमेंट आहे. लोकांच्या कामी येईल असं काही काम होत नाही, फक्त बँक बॅलन्स संपलं होतं म्हणून तो बनते बनते बन गया. आणि अमेय कारंडे यांची सुद्धा एक कमेंट आहे. वेस्ट ऑफ मनी, जुना पूल चांगला आहे त्यापेक्षा. या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत, ज्यांच्या खिशातून याचा पैसा जो आहे तो गेलेला आहे, या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत खरं तर. आणि तेच खरं तर चित्र जे आहे किंवा तो अनुभव जो आहे तो आता प्रत्येकाने या पावसात सुद्धा घेतला. बदलापूरकरांना 2024ला आपण बघितलं तर याचं लोकार्पण मोठ्या थाटामाटात करण्यात आलं, परंतु 2 वर्ष झाले प्रशासनाला या पुलावर पथदिवे बसवण्याची ही संधी जी आहे ती या ठिकाणी मिळालेली नाहीये. आणि हे असे नागरिक उल्हास नदी घाण करण्यामध्ये अशा नागरिकांचा मोठा वाटा असतो. आता लाईव्ह मध्ये आपण बघितलं 2024 पासून या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं, परंतु कधीच आपण बघितलं तर अद्यापही आजपर्यंत पण या पुलावर पथदिवे जे आहेत ते बसवण्यात आलेले नाहीयेत. प्रशासनाला तेही महत्वाचे वाटलेले नाहीयेत. पूल हा नेहमीच अंधारात असतो, मग हा पूल बांधला तरी कशाला असा सुद्धा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं? संबंधित जो ठेकेदार आहे, संबंधित जी कंपनी असणार आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे, म्हणजे ज्यांनी हे स्ट्रक्चर, म्हणजे कोणता इंजिनियर असेल त्याने, म्हणजे तुम्ही जर पुलाची उंची बघत असाल इथून जर बघितलं तर तो जुना पूल जो आहे तो काही उंच भागावर आपल्याला पाहायला मिळतोय किंवा याची उंची सारखीच पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? संबंधितांवर कारवाई होणं गरजेचं आहे का? आणि हा पूल खरंच तुम्हाला यंदाच्या पावसाळ्यात उपयोगी आला की एकंदरीत कोट्यावधी रुपये बदलापूरकरांचे पाण्यात गेलेले आहेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.